सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इन्स्ट्रुमेंटेशन विथ ब्रियांस. आपण नुकताच नवीन चॅनल ओपन केला आहे जो की इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. जसं की आता मी तरी मुंबई युनिव्हर्सिटीमधून आहे. सो मुंबई युनिव्हर्सिटीचा नवीन सिलेबस आला आहे सेकंड इयरसाठी, थर्ड सेम, फोर्थ सेमसाठी. त्याच्याप्रकारे आपण आता हा चॅनल ओपन केला आहे की त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशनचे मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हिडिओज मिळतील. सो आपण स्टार्टिंग करतो आहे आपल्या कंपोनेंट्स ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम हा सब्जेक्ट फोर्थ सेमिस्टरमध्ये सेकंड इयरवाल्यांना आहे, जो नवीन सिलेबसप्रमाणे. सो त्याच्यामध्ये पहिला मॉड्यूल आपण आज चालू करतो आहे, न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक सिस्टीम. हा चॅनल ओपन करायचा मेन मोटिव्ह तोच आहे की मुलांना एक तर नवीन सिलेबस आहे, त्याच्यामध्ये बेसिक आणि ओव्हरव्ह्यू आपण देतो या चॅनल थ्रू की काय आहे चॅप्टर्समध्ये आणि कशावर फोकस जास्त केलं पाहिजे. ओके, सो लेट्स स्टार्ट. मॉड्यूलचा ओव्हरव्ह्यू बघता आपण बघू शकतो याच्यामध्ये न्यूमॅटिक सिस्टीम्स काय, कंपोनेंट्स काय, ॲक्च्युएटर्स काय, त्याचे कसं यूज करतं, कुठे ॲप्लिकेशन आहे ते बघणार आहोत. हायड्रोलिक सिस्टीम सेम, हायड्रोलिक सिस्टीमचे कंपोनेंट्स, ॲक्च्युएटर्स ते सर्व. आत्ता सध्या इलेक्ट्रिकल सिस्टम्स वापरतात सगळीकडे, बट त्याच्या अगोदर जे काही होतं हायड्रोलिक्समध्ये आणि न्यूमॅटिक्समध्ये ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. परत त्यातला एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे इन्स्ट्रुमेंट एअर म्हणजे काय अँड प्लांट एअर म्हणजे काय. ह्याच्यामध्ये काय कंपॅरिझन आहे, कशासाठी वापरतात, आणि हा जो क्वेश्चन आहे तो लाईफ टाईम आपल्याला विचारला जातो ॲज अ इन्स्ट्रुमेंट एअर म्हणजे काय. ओके, सो आपण ते बघणार आहोत. सो स्टार्टिंग बघताना आपण बघतो न्यूमॅटिक सिस्टीम म्हणजे काय, डेफिनेशन, आणि ते काय काय कंपोनेंट कसे यूज करतात वगैरे सर्व. सो त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघतो आपण, न्यूमॅटिक सिस्टीम युजेस कंप्रेस एअर ऑर गॅस टू ट्रान्समिट अँड कंट्रोल एनर्जी, क्रिएटिंग अ मेकॅनिकल मोशन फॉर टास्क लाईक क्लॅम्पिंग, लिफ्टिंग, ऑटोमेशन. आणि न्यूमॅटिक सिस्टीम म्हणजे काय, साध्या सोप्या भाषेत म्हणजे एअर वापरायची, एक मेकॅनिकल ॲक्शन जनरेट करायची जे की कुठेतरी यूज होईल. आता सगळ्यात मोठी म्हणजे कुठे यूज होईल, तर आपला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, हॅमर जो आपण बोलतो ना, जॅक हॅमर किंवा हॅमर पिन वगैरे, जे की कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं जातं. आपण बघतो गन असतात त्या की बटन दाबलं की ते आपण खिला हॅमरने आपण हाताने ठोकायचो, तर आता बटन दाबलं तशी मशीन आली की जाते. त्यात न्यूमॅटिक वापरला जातो, एअर वापरली जाते सगळ्यात सोपे म्हणजे. सो तिथे हे सर्व गोष्टी वापरल्या जातात. सो न्यूमॅटिक सिस्टीम कशी वर्क करते, त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं, इंडस्ट्रीमध्ये कशी यूज होते, ते सर्व आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर ह्याच्यातले मेन कंपोनेंट आहेत ते कंप्रेसर, फिल्टर, वॉल आणि ॲक्च्युएटर्स. वॉल ॲक्च्युएटर्स आउटपुट डिवाईस आहेत, कंप्रेसर इनपुट डिवाईस आहे, आणि फिल्टर आपण फिल्टरिंग पर्पज वापरला जातो, जो की सगळा जो आपला ॲटमॉस्फेरिक एअरमधलं जे काही मॉइश्चर असेल, ऑइल असेल किंवा सॉलिड मटेरियल असेल, त्याला आपण फिल्टर आउट करतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण न्यूमॅटिक सिस्टीममध्ये वापरला जातो. सो आपण पुढे आता बघतो न्यूमॅटिक सिस्टीमची ब्लॉक डायग्राम. सो ही न्यूमॅटिक सिस्टीमची ब्लॉक डायग्राम आपण बघतो आहे. ह्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे, हे जे इनटेक फिल्टरपासून ते रिसिव्हरपर्यंत आपल्याला दिसतं आहे, ह्या इनटेक फिल्टर रिसिव्हरपर्यंत तो सर्व कंप्रेसर आहे आपला. सगळ्यात महत्त्वाचा कंपोनेंट आहे न्यूमॅटिक सिस्टीममधला कंप्रेसर. तो सगळ्यात महत्त्वाचा कंपोनेंट आहे. ओके, सो इनटेक फिल्टर काय करतो आहे, फिल्टर आउट करतो सगळ्या एअरला, त्याच्यामध्ये काय सॉलिड मटेरियल पार्टिकल असेल त्याला कंप्रेसरला देतो. कंप्रेसर आपला कंप्रेस करतो, म्हणजेच काय हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट करतो एअरला, आणि कूलरला देतो. तर कूलर काय करतो, त्या सर्व जो काही आलेला एअर आहे हाय प्रेशरवाला त्याला कूल करायचं काम करतो, ते कूलिंग करतो, आणि नंतर मग तो सेपरेटरला देतो. सेपरेटर काय करतो आपला, सगळ्यात बेसिक की तो सेपरेट आउट करतो मॉइश्चर, ऑइल, काय कंटेंट असेल तर, आणि रिसिव्हरला देऊन रिसिव्हर आपला रिसिव्ह करून तो स्टोरेज करतो. त्याच्यामध्ये आपण एक लूप वापरला आहे, म्हणजे ॲक्च्युली तो लूप वापरला आहे जो जसं की प्रेशर स्विच वापरला आहे मोटर कंट्रोल करण्यासाठी.
प्रेशर स्विच हाय झाला की तो मोटरला बोलेल की टँक भरले. ओके, तर आपल्या कुकरच्या सिटीप्रमाणे, जसं कुकरमध्ये शिटी असते ती पण जास्त प्रेशर आतमध्ये झाला की वरती डायरेक्ट होते आणि आपल्याला समजतं की प्रेशर जास्त झालं आहे. तसं इथे आपण वापरतो. ओके, सो न्यूमॅटिक सिस्टीम ब्लॉक डायग्राम अशी आहे. वर्किंग त्याची समजली असेल आता. आता त्याच्यामध्ये पण राहिलेले पॉईंट्स पुढे सांगतो आहे. ॲक्च्युएटर, कंट्रोल वॉल आणि सेकंडरी ट्रीटमेंट. ह्याच्यामध्ये काय होतं, तर रिसिव्हरमधून जे आपल्याला भेटतं आहे तिथून आपण पाहिजे तेवढी आपली कंप्रेस एअर घेतो आणि सेकंडरी एअर ट्रीटमेंटला देतो आहे. सेकंडरी एअर ट्रीटमेंट काय करते, जरी काही चुकून राहिली असेल, जर फिल्टर आउट करून टाकते की सॉलिड राहिलं आहे, मटेरियल राहिलं आहे किंवा त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिला आहे, तर ते फिल्टर आउट करून तो देतो कंट्रोल वॉलला. आता कंट्रोल वॉल काय करतो आहे, इथे कंट्रोल वॉल म्हणजे 3 वे, 4 वे, 2 वे, 5 वे हे कंट्रोल वॉल वापरले, जे काय करतात डायरेक्शन, फ्लो आणि कंट्रोल करतो आणि ॲक्च्युएटरला पास करतो. आता ॲक्च्युएटर म्हणजे काय, आता इथे ॲक्च्युएटर म्हणून आपण सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग सिलेंडर किंवा रोटरी टाईप सिलेंडर वापरलेलं असतं. रोटरी टाईप सिलेंडर ॲक्च्युली रोटरी टाईप ॲक्च्युएटर वापरलं आहे. सो ते पण आपण आता पुढे डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर ह्या गोष्टी सर्व आपल्या न्यूमॅटिक सिस्टीम ब्लॉक डायग्राममध्ये आहेत. त्याच्यानंतर आपण न्यूमॅटिक सिस्टीमचे कंपोनेंट बघूया. आय एस एस सिम्बॉल कसे असतात. आता हे आय एस एस सिम्बॉल तुम्हाला आत्ता युजेस आहे ऑर नॉट ते नाही माहिती, बट आत्तापासून थोडे थोडे आय एस एस सिम्बॉल केलात तर तुम्हाला ते नंतर जॉबसाठी तुम्हाला प्रेफर ठरेल. कारण का जॉब इंटरव्ह्यूमध्ये आय एस एस सिम्बॉल विचारले जातात. 7th सेमिस्टरला तुम्हाला सब्जेक्ट आहे आय पी डी म्हणून, तिथे तुम्हाला आय एस एस सिम्बॉल आहे. सो त्याचा अभ्यास तुम्ही आत्तापासून हळूहळू करायला गेला तर तेव्हा नंतर ते तुम्हाला असं नवीन काय वाटणार नाही, ते आपण केले असं वाटेल. सो हे मुद्दाम ह्या पी पी टीमध्ये टाकलेलं आहे. सो हे आय एस एस सिम्बॉल आपण न्यूमॅटिक सिस्टीममधल्या कंपोनेंटबद्दल शिकतो आहे. तर ह्या सर्व सॅम्पल आहेत. एक किलोमीटर आहे, कंप्रेसर कसा दाखवला जातो, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, म्हणजे डॉक्युमेंट वाचण्यासाठी इझी पडतं ॲज अ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर. सो त्याच्यानंतर आपण बघतो आहे सगळ्यात मोठं टॉपिक, मेन टॉपिक, इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्लांट एअर. आता पहिलं आपण त्याच्यामध्ये बघूया प्लांट एअर काय आहे. प्लांट एअर म्हणजे ॲटमॉस्फेरिक एअर, म्हणजे आपल्या जे आजूबाजूला सभोवतालीची जी एअर आहे तिला आपण बोलतो प्लांट एअर. ओके, तर ते प्लांट एअरमध्ये आपल्याला काय कंटेंट असतं, मॉइश्चर कंटेंट असतं, ऑइल कंटेंट असतं, सॉलिड पार्टिकल कंटेंट असतात. हे सर्व कंटेंट असतात प्लांट एअरमध्ये. आता कसं झालं आहे, आपण ॲज अ इन्स्ट्रुमेंट वापरतो बरोबर. आता इन्स्ट्रुमेंटमध्ये कसं असतं, काही इन्स्ट्रुमेंटला एअर सप्लाय गरजेची असते. ओके, मग ती एअर सप्लायमध्ये जर समजा ह्या कंटेंट असतील ऑइल, मॉइश्चर आणि सॉलिड, तर ते फ्लेमेबल बनतात, अनसेफ बनतात आणि त्याच्यामुळे इन्स्ट्रुमेंट खराब होऊ शकतात. तर त्या सर्व गोष्टींसाठी आपण इन्स्ट्रुमेंट एअर बनवतो, जे की क्लीन, ड्राय अँड ऑइल फ्री असते. ओके, तर त्यासाठी आपण कंप्रेसर आणि ह्या गोष्टीचा वापर करून एक इन्स्ट्रुमेंट एअर बनतो, ते की आपण इंडस्ट्रीमध्ये प्रोसेससाठी वापरला जातो ॲज इन्स्ट्रुमेंटला द्यायला. ओके, सो ह्या गोष्टी आहेत त्या इन्स्ट्रुमेंट एअरमध्ये वापरल्या जातात. सो हे प्लांट एअर आणि इन्स्ट्रुमेंटेशन एअर हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, जो की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉबमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये किंवा आत्ता पेपरमध्ये पण विचारला जाईल. सो हा डिफरन्स म्हणजे कंपॅरिझन त्यांच्यामधला विचारला जातो. ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कंपोनेंट होता तो आपला एअर कंप्रेसर. तो एअर कंप्रेसर आता आपण बघू. या एअर कंप्रेसरमध्ये बघा कसं आहे. एअर कंप्रेसरमध्ये आपल्याला पहिला जर डेफिनेशन बघू याची. एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे, तो काय करतो आहे, एअरला एक्झॉस्ट करतो आहे. एक्झॉस्ट नाही बोलायला पाहिजे, सक्शन करतो आहे, खेचतो आहे आणि त्याला एक हायर प्रेशरमध्ये कन्वर्ट करतो आहे, कंप्रेस करून, आणि तो स्टोअर करतो. कशासाठी, पुढे ॲज अ इन्स्ट्रुमेंट एअर वापरायला, कुठे काय इंडस्ट्रीमध्ये वापरायला. तर ह्याच्यामध्ये आपला हा जो कंप्रेसर आहे तो आपला बॉईल्स लॉवर काम करतो. ठीक आहे, सो तो कंप्रेस करतो, काय करतो, सक्शन करतो सर्व एअरला, यूज टू पंप, अँड तो कंप्रेस करून आपल्या टँकमध्ये सेव्ह ठेवतो. सो हा आपला झाला एअर कंप्रेसर म्हणजे काय.
आता एअर कंप्रेसर गरजेचा काय ते बघूया. व्हाय ए कंप्रेसर एअर इज यूज. कशासाठी आहे? फ्लेमेबल नसतं ते, सेफ असतं, फास्ट रिस्पॉन्स. कारण का आता बघ कसं असतं, आपला जो कंप्रेस एअर आहे त्याची हायर प्रेशर असल्यामुळे तो फास्ट रिस्पॉन्स करतो आणि ऑपरेशन पटापट होतात आणि इझिली अवेलेबल असतो. एअर आपल्याला सगळीकडे अवेलेबल आहे, सो आपण कंप्रेस एअर वापरतो ॲज अ इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर काही टाईप्स आहेत एअर कंप्रेसरच्या. त्याच्यामध्ये कंप्रेस टाईपमध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, डायनॅमिक, त्याच्यामध्ये प्रोग्रेटिंग, रोटरी, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग, डायफ्राम. रोटरीमध्ये लोब, लिक्विड रिंग, स्क्रोल, वेन, हे सर्व ॲक्च्युएटर आणि त्याचे कंप्रेसरचे टाईप्स आहेत की कंप्रेसर कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात आणि ते काय. त्याच्यामध्ये कधी कधी विचारतात टाईप्स ऑफ कंप्रेसर सांगा, तर हे तुम्ही सांगू शकता, डिफाईन करू शकता. एका कमी मार्काला येतात ते करू शकता. किंवा तुमचा जर मोठा प्रश्न असेल, 7-8 मार्काचा प्रश्न आहे आणि कंप्रेसर विचारला, तर तुम्ही ते हे ॲड ऑन करू शकता आन्सरमध्ये. त्याच्यानंतर मेन कंपोनेंट्स काय आहेत कंप्रेसरचे आणि कंप्रेसर सिस्टीम कशी वर्क होते आणि कशी दिसते ॲक्च्युली ते आपण बघतो आहे. तर त्याच्यामध्ये कंपोनेंट्स ऑफ एअर अँड एअर कंप्रेसर ह्याच्यामध्ये आपण लेफ्ट साईडने जाऊया. पहिला अनलोडर लाईन आहे तिकडे कनेक्टेड आहे पंप आणि टँकला. त्यांच्यानंतर चेक वॉल आहे, तिथे चेक वॉल पाईपला लावलेला आहे तिकडे टँकच्या आणि याच्यामध्ये. नंतर बेल्ट गार्ड आहे मोटरसाठी. नंतर इलेक्ट्रिकल मोटर आहे तिथे वापरले आहे, जे की पंपला सक्शन करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर इक्विपमेंट डेक आहे, तिकडे या इक्विपमेंट ठेवले जातात सर्व. तिकडे आउटपुट प्रेशर गेज वापरला आहे. जसं आपण आपला जो हाय प्रेशर एअर आहे तो आपण कुठून तरी बाहेर घेणार, त्या पोर्टचा प्रेशर किती असेल, किती प्रमाणात प्रेशर आउटपुटमध्ये जातं आहे ते आपण तिथे बघतो. कंट्रोल पॅनल लावलेला आहे तिथे, सगळं माउंट आहे, गेजेस आणि वॉल्स वगैरे. आउटपुट पोर्ट्स आहेत तिथे, जिथून आपण हायर प्रेशर घेणार आपल्या प्रोसेससाठी. त्याच्यानंतर आपण तिथे टँक बघतो आहे, जो की रिझर्व टँक आहे, ज्याच्यामध्ये हायर प्रेशर जो कंप्रेसर करून ठेवतो आहे, स्टोरेज करून ठेवतो आहे. व्हील्स लावलेले आहेत, व्हील्स कशाला? कंप्रेसरला इकडून तिकडून घेऊन जाण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये सोपं पडतो. आणि ते राईट साईडला आलो आपण तर तिथे आपल्याला फिक्स पोर्ट दिसतो, तो स्टेबलाइज ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर ड्रेन वॉल अँड ड्रेन पोर्ट दिसतो आहे, तो पण आपल्या मागाशी सांगितल्याप्रमाणे कुकरची शिटी. म्हणजेच काय, कुकरमध्ये पाणी कुकरमध्ये भात लावला आहे, कुकरमध्ये भात लावल्यावर त्याची शिटी होते. म्हणजेच काय होते, आतला जे हायर प्रेशर झाल्यावर तिथून एक्झॉस्ट होते, म्हणजे सेफ्टी पर्पज. तसंच ड्रेन वॉल लावलेला ड्रेन होऊन जातं सर्व. त्याच्यानंतर आउटपुट प्रेशर ॲडजस्टमेंट, म्हणजेच की तिथे एक वॉल दिलेला आहे जो की आउटपुट किती पाहिजे आपल्याला ते आपण आउटपुट प्रेशर गेजमध्ये बघून तिथे हँडल करू शकतो. त्याच्यानंतर टँक प्रेशर गेज दिला आहे, म्हणजे टँकमध्ये किती प्रेशर आहे ते बघू शकतो. सोबत तिथे एक प्रेशर स्विच पण असू शकतो आहे, हे म्हणजे सेफ्टी पर्पज इथे दिलं नाही पण तिथे असतं की सेफ्टी पर्पज का लावला आहे, कारण का समजा टँकमध्ये जास्त प्रेशर झाला तर काय करणार, ॲबनॉर्मल सिच्युएशन आली तर काय करणार, तर तो सेट पॉईंट दिला पाहिजे आणि तो कंट्रोलरला नंतर कंट्रोल करतो मोटरला की ऑन ऑफ कर, ऑन करते सर्व. तर ते ॲडव्हान्स आलं. त्याच्यानंतर ऑन ऑफ स्विच लावलेला आहे कंप्रेसरला ऑन ऑफ करण्यासाठी. बरं तिकडे हँडल आहे इझिली त्याला इकडे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. त्यानंतर एअरचे क्लिनर आहे, एअर क्लिनर म्हणजे फिल्टर, जो की मदत करतो फिल्टरिंगसाठी जे काही डस्ट पार्टिकल किंवा काही आहे एअरमधलं ते हे करण्यासाठी. सो हे सर्व मेन कंपोनेंट्स आहेत कंप्रेसर सिस्टीमचे आणि एक ॲक्च्युली लुक्स लाईक असं आहे. आणि हे आता आपण म्हणजे आता हा फोटो बघितल्यावर आपल्याला समजतं आपण कुठं कुठे हा बघितला असेल. सगळ्यात सोपा म्हणजे आपला वॉशिंग सेंटर किंवा आपला गॅरेज, इकडे आपण बघतोच हे गोष्टी. ओके. त्याच्यानंतर आता कंप्रेसर कुठे कुठे वापरलं जातं, तेच फॉर एक्झाम्पल कुठे वापरलं जातं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरलं जातं. कशाला? प्रोडक्शन लाईनमध्ये, मशिनरीमध्ये वापरलं जातं, जिथे जिथे एअर गरजेची आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिव्ह मध्ये वापरलं जातं, जिथे की स्प्रेइंगसाठी किंवा कलरिंगसाठी वापरलं जातं. परत तुमचं
आपल्या जॅक हॅमर्स मध्ये वापरलं जातं किंवा नेल गन्समध्ये वापरलं जातं, जसं मगाशी तुम्हाला मी एक्झाम्पल दिला कन्स्ट्रक्शनमध्ये. नंतर मग मेडिकलमध्ये वापरलं जातं इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंटला क्लीन करण्यासाठी. HVACमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये वापरलं जातं कूल करण्यासाठी. परत तुमचं जनरल क्लिनिंगसाठी तुम्ही वापरू शकता, जसं की तुमचं डस्ट क्लिनिंग असेल किंवा कार क्लिनिंगसाठी पण ते काही काही जण वापरतात गॅरेजमध्ये, तर ते तिथे वापरू शकतो आपण एअर कंप्रेसर. त्याच्यानंतर डायरेक्शनल वॉल कंट्रोल वॉल. आता आपला दुसरा महत्त्वाचा कंपोनेंट आपल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये, दुसरा महत्त्वाचा कंपोनेंट आपल्या न्यूमॅटिक सिस्टीममध्ये, तर तो कुठला आहे, डायरेक्शन कंट्रोल वॉल. जसं तुम्हाला तिथे कंट्रोल वॉल दिसला त्याच्याप्रमाणे हा डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. तिथे 2 वे वॉल, 3 वे वॉल, 4 वे वॉल, 5 वे वॉल वापरलं जातं. आता 2 वे वॉल म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 पोर्ट्स असतात, 2 पोझिशन असतात, म्हणून 2 वे. 3 वे म्हणजे तिथे 3 पोर्ट्स असतात आणि 2च पोझिशन असतात. 4 वेमध्ये 4 पोर्ट्स असतात आणि 2 पोझिशन असतात किंवा 3 पोझिशन असतात. आणि 5 वेमध्ये 5 पोर्ट्स असतात आणि 2 पोझिशन किंवा 3 पोझिशन असतात. आता हे कशासाठी वापरले जातात, तर 2 वे आहे तो ऑन ऑफ कंट्रोलरसाठी वापरला जातो, कंट्रोल करण्यासाठी. 3 वे आहे तो सिंगल ॲक्टिंग सिलेंडरसाठी वापरला जातो. 4 वे आहे तो डबल ॲक्टिंग सिलेंडरसाठी वापरला जातो. आणि 5 वे आहे तो इंडिपेंडेंट वापरला जातो एक्झॉस्ट कंट्रोलसाठी वगैरेसाठी. ह्या गोष्टी आपण प्रत्येक ॲप्लिकेशननुसार ते बदलत जातं, कंट्रोल वॉल कुठला वापरायचा आहे, जसं ॲक्च्युएटर असेल किंवा फायनल कंट्रोल एलिमेंट असेल तसं. सो आता आपण पुढे बघूया ॲक्च्युएटर काय आहे. पायलट म्हणून एक वॉल आहे, तो काय आहे. सो पायलट ऑपरेटर वॉल आहे. पायलट ऑपरेटर वॉल म्हणजे काय, हा एक सेफ्टी पर्पज वापरला आहे. जसं की आता कंट्रोल वॉल वापरला आहे तसंच वॉल आहे हा, जो की दुसऱ्या वॉलला कंट्रोल करण्यासाठी वापरला असतो हाय प्रेशरमध्ये. इनलेटमधून प्रेशर दिला जातो आणि त्याला समजा किती प्रमाणात प्रेशर पाहिजे तसं सेट पॉईंट दिला जातो आणि त्याप्रमाणे तो पिटॉट ट्यूब, जो पायलट ट्यूब दिसते तिकडून तो अर्धे प्रेशर तिकडून जाऊन त्याच्या कंट्रोलरमध्ये जाऊन वरून येतं. मग जेणेकरून तो काय करतो, स्टॅबिलाईज करतो त्याच्या पिस्तॉनला की आउटलेट किती पाहिजे ह्यानुसार. सो हा पायलट ऑपरेटरवर सिम्पल आणि इझी आहे, जो की तुम्हाला हायर प्रेशरच्या जिथे ऑपरेशन असेल तिथे वॉलला कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो ॲज अ ॲक्च्युएटर. त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटते टाईप्स ऑफ पायलट वॉल. म्हणजे आता पायलट वॉल तर बघितले, पण त्याचे टाईप्स पण आहेत. तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत, एक चेक वॉल, सोलोनायडल पायलट वॉल आणि प्रेशर रिलीफ वॉल. म्हणजे प्रेशर रिलीफ वॉल म्हणजे आपल्याला लगेच आठवलं पाहिजे कुकरची शिटी. ओके, सो कुकरच्या शिटीनुसार तो प्रेशर रिलीफ करणार असा पायलट वॉल आहे. दुसरा आहे तो सोलोनायडल म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी. आणि चेक वॉल की फ्लो फ्री चालू आहे, डायरेक्शन बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी. सो हे टाईप्स ऑफ पायलट वॉल आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो आहे ॲक्च्युएटर्स. त्याच्या ॲक्च्युएटर्समध्ये आपल्याला मेनली 2 टाईप्स पडतात, ते म्हणजे सगळ्यात जास्त वापरणारे म्हणजे सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग सिलेंडर. सिंगल ॲक्टिंग म्हणजे काय, सिंगल ॲक्टिंग सिलेंडर इज अ लिनियर ॲक्च्युएटर दॅट यूज अ कंप्रेस एअर टू परफॉर्म वर्क इन ओनली वन डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये वर्क होणार. प्रेशर टाकला बाहेर जाणार, प्रेशर काढला आतमध्ये येणार. स्प्रिंग असे वापरले असते. डबल ॲक्टिंग सिलेंडर इज अ बाय डायरेक्शनल ॲक्च्युएटर दॅट यूज कंप्रेस्ड एअर टू मूव द पोझिशन इन बोथ डायरेक्शन. तिथे दोन्ही डायरेक्शनमध्ये आपला एअर दिला असतो, एक तर पुढे जायला किंवा पाठी यायला. सो त्याच्यानंतर आपल्याला बघूया त्याचे ग्राफ च्या पिक्चर्स. जसं सिंगल ॲक्टिंग सिलेंडर्स बघतो आहे, समोर दिसतं स्प्रिंग लावलेली आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. पाठून प्रेशर दिला की तो बाहेर जातो, मूव करतो पिस्तून त्याचा बाहेर, आणि प्रेशर काढून घेतला की परत पाठी पडतो. जसं आपण आपल्या घरी अगोदर खेळायचो, स्प्रिंगमध्ये प्रेशर द्यायचो मग ती उडायची, तसं आहे त्या पोझिशनला परत येतो. तसंच डबल ॲक्टिंग सिलेंडर बघायला गेलो तर आपल्याला डबल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये दोन्ही बाजूने प्रेशर दिलेला बघायला भेटतो. एकतर बाहेर असतो, म्हणजे बाहेर असल्यावर असतो किंवा आतमध्ये असला. प्रेशर दिला की बाहेर जातो, प्रेशर दिला की आतमध्ये येतो, एका साईडने दुसऱ्या साईडने. सो हे डबल ॲक्टिंग सिलेंडर. ह्याच्यानंतर तिसऱ्या टाईपचा जो आपला ॲक्च्युएटर आहे दुसऱ्या टाईपचा, तो म्हणजे रोटरी टाईप ॲक्च्युएटर.
तर रोटरी टाईप ॲक्च्युएटरमध्ये काय आहे, तिथे गिअर वापरलेत. त्या गिअरमध्ये बाजूला दोन गिअर आहेत. त्याच्या आतमध्ये एक छोटासा गिअर वापरला आहे रोटरीवाला. सो याला रोटरी त्यासाठीच बोललं आहे की प्रेशर दिल्यामुळे काय होतं, तो लेफ्ट टू राईट रोट करून आपल्याला पोझिशन देतो. ओके, सो त्याच्यामुळे त्याला रोटरी, आणि तो सर्कलमध्ये फिरतो आहे त्याच्यामुळे त्याला रोटरी टाईप म्हटलेलं आहे. जसं आपला सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे तो लिनियरली फिरतो आहे, म्हणजे फक्त स्ट्रेट समोर पाठी. हा रोटरी पूर्ण 360 फिरतो, त्याच्यामुळे रोटरी ॲक्च्युएटर बोललेलं आहे ह्याला. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे तो व्हॉल्यूम बूस्टर आहे. तो काय करतो आहे, व्हॉल्यूमला बूस्ट करायचं काम करतो. जेव्हा जास्त व्हॉल्यूमची गरज लागेल त्याला बूस्ट करायचं काम तो करतो. त्याचा एक सिम्पल आपल्याकडे डायग्राम बघायला भेटते, ती म्हणजे प्रेशर सिग्नल इनपुटवरून दिलेला आहे, एअर सप्लाय बाजूने दिला आहे. एअर सप्लाय कॉन्स्टंट दिलेला जातो स्प्रिंगमधून, आणि प्रेशर सिग्नल इनपुट म्हणजे इनपुट किती पाहिजे त्यानुसार तो प्रेशर दिला जातो वरून. आणि डायफ्राम आहे तो जसं सिंगल ॲक्टिंग सिलेंडर वरती खाली होतो तसं त्याप्रमाणे तो होतो, आणि त्यानुसार आपल्याला आउटपुट व्हॉल्यूम बूस्ट मिळून जाते. तर हा आपण मेनली इंडस्ट्रीमध्ये जिथे हाय व्हॉल्यूमची गरज आहे तिकडे वापरला जातो. सो बेसिक आहे. ह्या सर्व गोष्टीनंतर आता पुढच्या गोष्टीकडे बोलूया, तो म्हणजे हायड्रॉलिक सिस्टम डेफिनेशन. म्हणजेच काय, आता आपला हायड्रॉलिक सिस्टम चालू झालं आहे. ओके, सो आता ह्याच्या अगोदर आपण पहिले बघूया न्यूमॅटिक सिस्टीम कुठे कुठे वापरल्या जातात. तर न्यूमॅटिक सिस्टीम कुठे कुठे वापरल्या जातात, जिथे जिथे कॉम्प्रेसर एअर वापरला जातो तिकडे तिकडे न्यूमॅटिक सिस्टीम वापरली जाते. सगळ्यात बेस्ट लक्षात ठेवायचं. एअर आला म्हणजे कॉम्प्रेसर आला म्हणजे न्यूमॅटिक सिस्टीम आली. ओके, सो जे ॲप्लिकेशन एअर कॉम्प्रेसरसाठी आहेत तेच ॲप्लिकेशन न्यूमॅटिक सिस्टीमसाठी पण आहेत. ओके, तर त्याच्यानंतर आपण बघतो आहे हायड्रॉलिक सिस्टीम डेफिनेशन. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये काय आहे, हायड्रॉलिक सिस्टीम ऑपरेट्स ऑन अ पास्कल लॉ. जसं न्यूमॅटिक होतं ते होतं बॉईल्स लॉवर, तसं हा पास्कल लॉवर. तो काय बोलतो आहे की प्रेशर अप्लाय केला ना की तो मल्टिपल आउटपुट देतो. मल्टिपल म्हणजे थोडं प्रेशर अप्लाय केलं का जास्त आउटपुट भेटतो. ओके, तर ही हायड्रॉलिकची ताकद म्हणजे बोलता ॲडव्हान्टेज आहे. मग आता फॉर एक्झाम्पल आपण आता तुम्हाला एवढं समजलं नसेल तर फॉर एक्झाम्पल घेऊया. तिथेच खाली लिहिलं आहे कार ब्रेकर कसे असतात, आपण थोडं प्रेस केलं की कार थांबून जाते किंवा स्लो होऊन जाते. हे हायड्रॉलिक झालं, म्हणजे आपण देतो आहे मिनिमम पण भेटते मॅक्झिमम. ओके, सो ह्याला बोलतात हायड्रॉलिक सिस्टीम. त्याला पास्कल लॉ नक्की काय आहे, तर पास्कल लॉ पण तेच बोलतो आहे की प्रेशर अप्लाय केला की आपल्याला आउटपुट तसा भेटतो. ओके, तर तो कसा असतो त्याचा रिलेशन दाखवला आहे तिकडे खाली, फॉर्म्युला दिला आहे P=F/A. F म्हणजे फोर्स न्यूटन, A म्हणजे एरिया सेंटीमीटर क्यूब का मीटर क्यूब असेल किंवा मीटर स्क्वेअर आहे, आणि त्याच्यानंतर प्रेशर म्हणजे पास्कल किंवा PA मध्ये मोजला जातो. सो हा त्याच्या हायड्रॉलिक सिस्टीमच्या पार्टचा लॉ आहे. आता हायड्रॉलिक जसं न्यूमॅटिक सिस्टीमची ब्लॉक डायग्राम बघितली तसेच हायड्रॉलिक सिस्टीमची सेम ब्लॉक डायग्राम आहे, फक्त कंपोनेंट्स पण सेम आहेत, फक्त हायड्रॉलिकमध्ये ऑइल आणि न्यूमॅटिकमध्ये एअर एवढंच फरक आहे. सो हायड्रॉलिकमध्ये ऑइल वापरताना आपण कसं वापरलं आहे बघूया आणि कसं वर्क होतं आहे ते बघूया. सो डेफिनेशन तर बघितली, कसल्या प्रिन्सिपलवर काम करतं ते बघितलं. आता इथे पहिलं एक जो ऑइल टँक आहे त्याला रिझर्व ऑइल बोलतात. रिझर्व ऑइल म्हणजे तिथे टँक ऑलरेडी आपला भरलेला आहे, ॲक्युम्युलेटर पण बोलू शकतो त्याला. त्याच्यानंतर त्यातून फिल्टरिंग केलं जातं ऑइल घेऊन, आणि तो आपल्या पंपला दिला जातो. फिल्टर कारण का काही असेल सॉलिड पार्टिकल काय असेल तर ते डॅमेज करायला नको पंपला म्हणून. सो फिल्टर आउट केल्यानंतर तो काय करतो आहे, मोटरच्या हेल्पने सक्शन करून तो हाय प्रेशराईज लिक्विड बनवतो त्याला, आणि तो प्रेशर रेग्युलेटरला देतो आहे. तर प्रेशर रेग्युलेटर काय करतो आहे, ॲज रिक्वायर्ड आउटपुट आपल्याला प्रेशर रेग्युलेट करून देतो आहे, स्टँडर्ड प्रेशर रेग्युलेटर. त्याच्यानंतर पर डायरेक्शनल कंट्रोल वॉल्व वापरलेत. आता तिकडे डायरेक्शनल कंट्रोल वॉल्व पण कशासाठी वापरलेले, एअरला फ्लो आणि डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी. ॲज इट इज सेम इकडे पण त्यासाठीच वापरलं आहे. आता इथे 3 वे डायरेक्शन कंट्रोलवर वापरल्यामुळे आपण सिंगल ॲक्टिंग सिलेंडर वापरलेलं आहे पुढे, ते लिहिलं आहे डायग्राममध्ये.
त्याच्यामध्ये वरती लोड आहे. तर लोड काय करतो आहे की तुमचा प्रेशर रेग्युलेटरमधून तो डायरेक्शन कंट्रोल वॉलला गेला आहे. डायरेक्शन ठरवतो आहे कुठून कसं जायचं आहे आणि त्यानुसार तो आपला जो ॲक्च्युएटर आहे सिंगल डायरेक्शनवाला, तर त्याला तो देतो आहे. मग तो वरून गेला की खाली जाणार आणि तो थांबला की वरती येणार, असं त्याचं वर्किंग आहे. आणि त्याच्यानंतर मग जो ऑइल राहिलेला आहे तो परत आपला ऑइल टँकमध्ये वाया डायरेक्शन कंट्रोल वॉल जाते. ओके. सो तो डायरेक्शन ठरवून आपल्याला आउटपुट देतो. आता यामध्ये पण ते त्यांनी डायरेक्शन दिले आहेत. 1मध्ये असेल तर ऑफ आहे, 2मध्ये असेल तर फॉरवर्ड आणि 3मध्ये असेल तर रिव्हर्स, असं 3 प्रकारे त्यांनी दिले. एक तर वरून येणार किंवा खालून जाणार असं करून. सो हायड्रॉलिक सिस्टीम अशी वर्क होते, सिम्पल आणि बेसिक. जसं न्यूमॅटिक होते तसे हायड्रॉलिक, फक्त एअर अँड ऑइल फरक. सो याच्यामध्ये कंपोनंट वापरले, त्याच्यामध्ये रिझर्व ऑइल बोललो तसं टँक त्याचा, त्याच्यानंतर पंप, वॉल, ॲक्च्युएटर, फिल्टर, पायपिंग, हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तिथे. त्याच्यामध्ये आता पंप जो वापरला आहे त्या पंपचे पण प्रकार आहेत, वॉल्सचे पण प्रकार आहेत, ॲक्च्युएटरचे पण प्रकार आहेत. तर ते आता आपण हळूहळू पुढे बघूया. स्टार्टिंग करूया पंपापासून. सो पहिला पंपचा प्रकार आहे तो म्हणजे सेंट्रिफ्युगल. सो सेंट्रिफ्युगल पंप वापरला आहे. सेंट्रिफ्युगल पंपमध्ये आपण काय केलं, आता हा सेंट्रिफ्युगल पंप का, पहिला गोष्ट कारण सेंटरला आहे, सेंटरला त्याच्या इनपुट येतो आणि आउटपुट आपण बाजूने देतो. तर आपण काय करतो, तिथं ब्लेड्स टर्बाईनसारखा एक मेकॅनिझम असतो जो की फ्लुईड आतमध्ये आला की त्याला बाहेर टाकायचं काम करतो. ओके. सो सेंट्रिफ्युगल पंप तो करतो की इनपुट येतो सेंटरला, टर्बाईन फिरते, रोटेट करतो आहे आणि एक तो प्रेशराईज लिक्विड बाहेर काढून तो काय करतो आहे, बाहेर देऊन टाकतो. तर हे तुमचं झालं सेंट्रिफ्युगल पंप. सो त्याच्यानंतर येतं तो गिअर पंप. आता एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, की तुम्हाला ना नावातच त्याचं वर्किंग समजून जातं, कन्सिस्ट समजून जातं. तर सेंट्रिफ्युगल म्हणजे सेंटरला असणार काहीतरी. आता गिअर म्हणजे गिअर वापरलेत, सिम्पल लॉजिक. गिअर मोटारला कनेक्ट केलेले असतात आणि तुमचं सक्शन केलेलं असतं एका बाजूने. गिअर फिरले की ते पाण्याला सक्शन करतं आणि डिस्चार्ज करून टाकतो. तर तिथे 2 गिअर वापरले आहेत, जसं की तुम्ही आता डायग्राममध्ये बघतात, आणि त्यानुसार तो काम करतो. त्याच्या पुढचा आहे तो लोब पंप. आता इथे जिथं सेंट्रिफ्यूज झाला तिथे गिअर आला, गिअरच्या इथं आता आला आहे लोबसारखा एक गिअर जसा होता तसा तो लोबसारखा एक मेकॅनिझम आहे जो तेच काम करतो आहे, सक्शन करतो आहे वॉटरला, तो मोटरला कनेक्ट असतात आणि आउटपुट डिस्चार्ज करून टाकतो. तर हे 3 पंप आपण वापरतो. सगळ्यात जास्त सेंट्रिफ्युगल पंपच वापरतात कारण तो सगळ्यात बेस्ट असतो ॲज अ इंडस्ट्रियल पर्सन. त्याच्यानंतर पुढे वॉल्सचे टाईप्स. आता याच्यामध्ये एवढे सर्व वॉल तर झाले, पंप झाले. आता वॉल बघूया. वॉलमध्ये लोडिंग वॉल म्हणून आहे. तो लोडिंग वॉल आहे ना, बॅक प्रेशर म्हणून काम करतो. तो काय करतो की इंडस्ट्रीयलमध्ये जे प्रेशर आणि फ्लो आणि त्याची ॲक्युरेसी आहे ना, ते सर्व हँडल करायचं काम लोडिंग वॉल करतो. हा सगळ्यात बेस्ट आणि स्पेशलाइज वॉल कंपोनेंट बनवलेला असतो जो की ॲक्युरेसी आणि प्रेशर फ्लो इन्श्युअर करायला. त्याच्यानंतर लोडिंग वॉल सोडून अजून कुठले हायड्रॉलिक वॉल्स आहेत ते आपण बघतो आहे, जे की फ्लो रेट, प्रेशर आणि डायरेक्शनला कंट्रोल करतात. तर पहिला आपण बघितलं डायरेक्शन कंट्रोल वॉल आहेत, त्याच्यानंतर प्रेशर कंट्रोल वॉल आहेत, फ्लो कंट्रोल वॉल आहेत, चेक वॉल आहे, प्रोपोर्शनल वॉल आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण हायड्रॉलिक वॉलमध्ये वापरल्या जातात. ह्या डिटेलमध्ये आता तुम्हाला कॉलेजमध्ये तर डिटेलमध्ये आहेतच, बट आपण एक्झाम ओरिएंटेड हा व्हिडिओ बनवतो आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला समजायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण ते दिलं आहे. बट सेम जसं न्यूमॅटिकमध्ये जसं डायरेक्शन कंट्रोल वॉल वापरले, तर इकडे पण डायरेक्शन कंट्रोलर सेम आहेत. ह्याचं प्रेशर कंट्रोल वॉल, फ्लो कंट्रोल वॉल, चेक वॉल, प्रोपोर्शनल वॉल हे फक्त जरा वेगळे आहेत. बट जास्तीत जास्त डायरेक्शन कंट्रोल वॉलच वापरलं जातात हायड्रॉलिक सिस्टीममध्ये पण. त्याच्यानंतर इलेक्ट्रो हायड्रॉलिक ॲक्च्युएटर्स. आता ॲक्च्युएटर्स आलेत. आता ॲक्च्युएटर काय काम करतो,
ॲक्च्युएटर काय काम करतो की इलेक्ट्रॉनिक म्हणजेच की इलेक्ट्रिकल एनर्जी घेते आणि पॉवरफुल मेकॅनिकल मोशनमध्ये त्याला कन्वर्ट करतं आणि फ्लो करतं लिक्विडला. तर ह्या सर्व गोष्टी काय करतं इलेक्ट्रोहायड्रॉलिक काम करतं. त्यामुळे 3 टाईपचे हे आहेत, एक तर लिनियर ॲक्च्युएटर, रोटरी ॲक्च्युएटर आणि सेमी रोटरी ॲक्च्युएटर. जसं आपण मगाशी बघितलं सिंगलचे ॲक्टिंग डबल ॲक्टिंग, तसेच इकडे पण सिंगल ॲक्टिंग डबल ॲक्टिंग ॲक्च्युएटर आहेत. त्याच्यानंतर तिकडे जसं रोटरी बघितलं तसं इकडे पण गिअर टाईप रोटरी आहे आणि इथे सेमी रोटरी म्हणजेच की आपलं सर्व मोटर जशी फिरते 90, 80, 180 डिग्री तशी ती एक ॲक्च्युएटर इकडे आहे. तो हे हायड्रॉलिकसाठी बनलेले ॲक्च्युएटर आणि ते होते ते न्यूमॅटिकसाठी बनलेले ॲक्च्युएटर. तर सिम्पल गोष्टीमध्ये आपण काय शिकलो आहे आज, न्यूमॅटिकमध्ये कंपोनेंट काय वापरतात, न्यूमॅटिक काय असते, कसं केलं जातं हँडल आणि कुठे वापरलं जातं. तसंच हायड्रॉलिकमध्ये काय वापरलं जातं, कसं करतात आणि कुठे वापरले जाते. ओके, सो त्याच्यानंतर आपण मेन डिफरन्स बघणार आहोत आता, कंपॅरिझन बिटवीन न्यूमॅटिक, हायड्रॉलिक अँड इलेक्ट्रिकल सिस्टीम. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक की कंपॅरिझन न्यूमॅटिक आणि हा क्वेश्चन येतोच. म्हणजे तुम्ही झोपेतून उठून जरी पेपरला गेला तरी तुम्हाला पेपर म्हणजे जरी एक्झामिनरने काढला ना झोपेतून तरी पण तो हा प्रश्न येणारच त्यांच्या ह्याच्यात की कंपॅरिझन ऑफ न्यूमॅटिक, हायड्रॉलिक अँड इलेक्ट्रिकल सिस्टीम काय. तर ते महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक दिल्यात इकडे. तर कॉम्प्लेक्सिटी, पीक पॉवर, साईज, कंट्रोल, पोझिशन, ॲक्युरेसी, स्पीड, परचेस, कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट, मेंटेनन्स, युटिलिटी, इफिशियन्सी, रिलायबिलिटी, मेंटेनन्स, ह्या गोष्टी आपण कंपॅरिझनमध्ये टाकल्या. आता बघ कसं असतं हे लक्षात ठेवायचं काम काय, सगळ्या सिस्टीमची पहिली तर हे बघतात काय बोलतात, कॉस्ट बघतात, परचेस कॉस्ट बघतात. तर ते लक्षात ठेवायचं कॉस्ट. नंतर मग ऑपरेटिंग कॉस्ट नाही लक्षात ठेवली तर मेंटेनन्स तरी यायलाच पाहिजे. आपल्या इन्स्ट्रुमेंटेशन म्हटलं तर मेंटेनन्स यायलाच पाहिजे. सो पहिला आपला काय येतं आहे परचेस कॉस्ट, नंतर येतं आहे म्हणजे कॉस्ट बोललं तरी चालेल, नंतर मेंटेनन्स, मग युटिलिटी काय वापरली जाते, मग इफिशियन्सी चांगली आहे की नाही, रिलायबिलिटी कशी आहे, मेंटेनन्स कसं आहे, स्पीड कशी आहे, ॲक्युरेसी कशी आहे आणि कंट्रोल काय. ह्या 7-8 मेन जे टॉपिक आहेत ते आपल्याला कॅरेक्टरचे आहे ते लक्षात राहतातच आणि येतातच. त्या लक्षात ठेवायच्याच आतापासून. ठीक आहे. हे कॉम्प्लेक्सिटी पण कॉम्प्लेक्सिटीचं सगळ्यात महत्त्वाचे आहे. कॉम्प्लेक्सिटी कशी आहे तर न्यूमॅटिकची सिम्पल आहे, हायड्रॉलिकची मीडियम आहे, इलेक्ट्रिकलची जराशी हाय आहे कारण का इलेक्ट्रिकल आहे त्याच्यामुळे. आता या कंपॅरिझनमुळे ना आपल्याला एवढं समजतं की आता न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक काय यूज करत नाही, इलेक्ट्रिकल काय यूज करतात. ठीक आहे. तर पहिले आपण समजून घेऊ कसं आहे. पीक पॉवर कोणाची जास्त आहे, न्यूमॅटिकची हाय आहे, हायड्रॉलिकची व्हेरी हाय आहे आणि इलेक्ट्रिकलची हाय आहे. ठीक आहे. साईज कोणाची आहे, लो साईज न्यूमॅटिकची, हायड्रॉलिकची सगळ्यात लो साईज आहे आणि इलेक्ट्रिकलची जरा मीडियम आहे. कंट्रोलर कसं आहे, कंट्रोलर सिम्पल वॉल्स वापरतात इकडे. हायड्रॉलिकमध्ये पण सिम्पल वॉल्स वापरतात पण इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर वापरतात. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे. ॲक्युरेसी कोणाची चांगली आहे, इलेक्ट्रिकलची बेटर आहे, हायड्रॉलिकची आणि न्यूमॅटिकची गुड आहे. सो ॲडव्हान्टेज आहे. परत स्पीड कोणाची आहे, सगळ्यात जास्त स्पीड न्यूमॅटिक आणि इलेक्ट्रिकलची आहे, हायड्रॉलिक स्लो आहे कारण का लिक्विड आहे शेवटी. त्याच्यानंतर परचेस कॉस्ट कोणाची जास्त आहे, इलेक्ट्रिकलची हाय आहे, हायड्रॉलिकची आहे, न्यूमॅटिकची लो आहे. ह्याच्यामध्ये न्यूमॅटिक जिंकला आहे. बट परत तेच की त्याच्यानंतर जो ऑपरेटिंग कॉस्ट येतं आहे तो इलेक्ट्रिकलची कमी आहे, न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिकची जास्त आहे. आणि तसंच मेंटेनन्स कॉस्ट पण आपली इलेक्ट्रिकलची कमी आहे, हायड्रॉलिकची जास्त आहे, न्यूमॅटिकची कमी आहे. युटिलिटीसाठी आपण इलेक्ट्रिकलला फक्त पॉवर लागतं, तसंच हायड्रॉलिकला पॉवर प्लस पंप लागतं, न्यूमॅटिकला कंप्रेसर प्लस पंप लागतं. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल जरा ॲडव्हान्टेज पडतो. इफिशियन्सी बोलायला गेलो तर इलेक्ट्रिकलची हाय आहे आणि बाकी सगळ्यांची लो आहे. तसंच रिलायबिलिटी बघायला गेलो तर मग न्यूमॅटिकची चांगली आहे आणि त्या दोघांची गुड आहे. आणि मेंटेनन्स बघायला गेलो तर मग इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिकची लो मीडियम आहे आणि न्यूमॅटिकची लो आहे. या गोष्टीमध्ये एवढं समजतं की इलेक्ट्रिकल आता का वापरतात कारण का तो सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज देतो आपल्याला. आणि सगळे कंपोनेंट्स सर्वच आता इलेक्ट्रिकल आल्यामुळे ते वापरलं जातं. सो हा फर्स्ट चॅप्टर जो होता तो आपल्याला न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक सिस्टीमबद्दल माहिती देणारा होता की ते नक्की काय आहेत, कसं वापरलं जायचं
आणि आत्ता आहेत ते एक्झिस्ट आहेत, बट तेवढ्या प्रमाणात नाही जेवढा आता इलेक्ट्रिकल आहे. कारण का आता सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल वस्तू वापरल्या जातात. सो त्याच्यानंतर आता आपण ह्या सर्व सिलेबसमधून आपल्याला एवढं तरी समजलं आहे की आपण काय शिकलो आहे यामध्ये. सो ते बघूया. सर्वात अगोदर तर आपण बघू एक्झाम आणि वायवा पॉईंट थ्रू कसं आहे. सो मी एवढं तर सांगेल पहिला तर मुद्दा की पॅटर्न कसा करायचा लिहायचा पॅटर्न बघितला ना तुम्ही, तर लिहायचा पॅटर्न कसा करायचा. पहिला डेफिनेशन कधीही 5 मार्काचा असेल तर डेफिनेशन नंतर आपलं ब्लॉक डायग्राम असेल तर ब्लॉक डायग्राम म्हणजे कुठलीही डायग्राम असेल, ब्लॉक काय म्हणा, नॉर्मल डायग्राम असेल तर नॉर्मल डायग्राम. त्याच्यानंतर त्याची कन्सिस्ट त्याच्यामध्ये काय काय आहे आणि मग वर्किंग. हे 5 मार्कासाठी. जर तुम्हाला 7, 8, 10 मार्कासाठी आलं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेज वाढवायचे आहेत, जेणेकरून तुमचा आन्सर मोठा दिसतो आणि चांगला दिसतो. ओके. आणि एक्झामिनरला पण सोपं जातं. आणि कधी हायलाईट करायचं म्हणजे डेफिनेशन वर्डला हायलाईट, सगळ्याला हायलाईट नाही, वर्डला हायलाईट, डेफिनेशनला हायलाईट, वर्किंगला हायलाईट. म्हणजे त्यांना असं वाटतं की अच्छा डेफिनेशन लिहिले का, अच्छा वर्किंग पण लिहिले का, अच्छा ब्लॉक डायग्राम पण काढले का, ओके ॲडव्हान्टेज पण लिहिलं आहे, ओके याला डायरेक्ट मार्क देऊन टाकू. असं असतं कधी कधी, म्हणजे माइंडसेट होतो कधी कधी. कारण का सगळ्यांनाच एवढ्या पेपर चेक करायचे असतात. सो ते होऊ शकतं. आणि नाहीतरी आणि एक तर आपल्याला ॲडव्हान्टेजच पडतं, असं काय कमी लिहिण्यापेक्षा जास्त लिहूया आणि जास्तच मार्क पडतील. ओके. सो तो एक माइंडसेट ठेवायचा आणि लिहायचे पेपर. आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत सगळ्या गोष्टीचे. आणि ना सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्हाला मी अभ्यास करायचं सांगेल कसं करायचं, म्हणजे मी पण तसंच फॉलो करतो. सो ते कसं करायचं माहिती आहे. एक तर स्टोरी लक्षात ठेवायच्या. आणि जर स्टोरी नाही ना तर आपण इन्स्ट्रुमेंटेशनवाले आहे. इन्स्ट्रुमेंटेशनवाल्यांना काय पाहिजे, इनपुट आउटपुट कंट्रोलर. सो इनपुट म्हणजे काय की नक्की काय आहे, टॉपिक नक्की काय आहे ते बघायचं. कंट्रोलर म्हणजे काय, कसं वर्किंग होतं. ओके. आणि आउटपुट म्हणजे ॲप्लिकेशन. तर ह्या गोष्टी झाल्या ना तुम्हाला टॉपिक समजतो. सो त्यानुसार हा पी पी टी समजायचा, म्हणजे हा जो पहिला मॉड्यूल आहे तो समजायचा पी पी टीनुसार मी समजवला आहे. बट ह्याच्यामध्ये पण काही कुणाला प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये पिन करा. मला हवं तर मी तुम्हाला नंबर देईल, कमेंट बॉक्समध्ये नंबर मागा, नंबर देईल. ते तुम्ही घेऊन सेव्ह करून तुम्ही मला डी एम करू शकता काही मदत लागली तर. आणि तुम्हाला जर ह्याचे नोट्स पाहिजे असतील, डिटेल नोट्स आहे, आता मी फक्त पी पी टी एक्सप्लेन करायला बनवलेली, बट ह्याचे डिटेल नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला ते मिळून जातील. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन करा. आणि आणि आपल्या जो ह्या ज्या टॉपिकमध्ये शिकवलं आहे हे आपण आता मी तरी माझ्यानुसार घेतलं आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं काय काय शिक्षक त्यांचे वेगवेगळे पी पी टी बनवतात, तर त्याच्या वेगळे वेगळे डायग्राम येतात. सो असं काही नाही गरजेचं की ती डायग्रामच पाहिजे किंवा माझीवाली आता मी जी सांगितलं ती डायग्राम पाहिजे. ओके. तर तुम्ही ते सरांना विचारून रेफर करू शकता की सर ही आम्ही वापरू शकतो का पी पी टी डायग्राम. म्हणजे पी पी टी दाखवू नका, डायग्राम वापरू शकतो का. पी पी टी दाखवली तर ते बोलते अरे तुम्ही कुठून आणले, मग तुम्ही मी सांगितलं ते फॉलो करा, हे करा ते करा. सो तर असं नसतं. तुम्ही कुठलाही फॉलो, तुम्हाला वर्किंग म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली टॉपिक समजल्याशी मतलब असतं. ओके ना. सो टॉपिक समजणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठेही समजून घ्या, तुम्हाला शिक्षकांचा असेल शिक्षकांचा समजा असं. बट डायग्रामचं असं नसतं की काय की हीच पाहिजे तीच पाहिजे. फक्त तुम्ही सांगू शकतो की ही वर्किंगवाली आहे तर ही चालू शकते. ओके. सो ते घ्या. आणि इम्पॉर्टंट आणि वायवाला तर तुम्हाला सांगितलंच की काय काय गरजेचं आहे, कसं आहे. मेन म्हणजे तर मेन पॅटर्न आहे की कसं लिहायचं कसं नाही ते. आता मॉड्यूल वाईज समरी बघायला गेलो तर आपण इथे आता काय शिकलो आहे, न्यूमॅटिक सिस्टीम शिकलो आहे. कंप्रेसर असते त्याच्यामध्ये कशी वापरली जाते. हायड्रोलिक सिस्टीम शिकलो, प्रेशराइज ऑइल असतो तिथे कसं वापरलं जातं. न्यूमॅटिक फास्ट आणि सेफ असतो आणि हायड्रोलिक हायर फोर्ससाठी वापरला जातो. ह्या गोष्टी आपण ह्या मॉड्यूलमधून शिकलो आहे. आता पुढच्या मॉड्यूलला जो आहे आपला तो आपला आहे ट्रान्समीटर आणि सेन्सर्सबद्दल. तर तो आपण आता पुढच्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. आपल्या व्हिडिओ येत राहतात. सोमवारी आपली कंपोनेंट्स ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमची येईल आणि गुरुवारी आपली 1 सेकंड व्हिडिओ आता दुसराच आपले प्लेलिस्ट चालू होणार आहे, ती म्हणजे आपली एफ सी एसची येईल, फीडबॅक कंट्रोल सिस्टीमची. सो एक कंपोनेंट सिस्टीम आणि रँडमली चालत राहील जेणेकरून सिलेबस पूर्ण कवर होऊन जाईल ज्या एक्झामच्या अगोदर.
आणि एक्झाममध्ये पण काही मदत लागली तर तुम्ही मला DM करू शकता किंवा पिन करू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता कसं मी डिटेलमध्ये दिलं नाही सेंट्रीफ्युगल पंप किंवा काही टॉपिक्स डिटेलमध्ये दिलं नाही. तर त्या टॉपिक्स डिटेलमध्ये हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला तिथे त्याबद्दल त्या व्हिडिओ बनवून अपलोड करेल, नक्कीच अपलोड करेल जर तुम्हाला एक्सप्लेनेशन चांगलं वाटत असेल. ॲक्च्युली कसं असतं तुम्हाला समोर समजावणं आणि घरी समजावणं ऑनलाईन समजावणं सगळ्यात मोठा फरक पडतो. समोर असेल तर आपण कम्युनिकेट करतो, तुम्हाला काय डाऊट असतील तर लगेच विचारू शकतो. सो सगळे डाऊट क्लिअर करता येत नाहीत. सो ह्या व्हिडिओमध्ये जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. लाईक करा व्हिडिओला, आवडला असेल नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा इन्स्ट्रुमेंटेशन विथ प्रियांसला आणि फॉलो करा पेजला आपल्या. आणि बेल आयकनला क्लिक करा नक्कीच की जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट भेटत जाईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये पिन करा आणि तुमच्या क्लासमेटसोबत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या क्लासमेट्सना पण तुमचा फायदा होईल जर एक्सप्लेनेशन आवडला म्हणजे समजत असेल तर. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो की कंपोनेंट्स ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमचा दुसरा असेल विथ प्रियांस. आणि त्याच्याचसोबत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला एक दुसरा FCSचा पण प्लेलिस्ट चालू होते जे की तुम्हाला 4th सेमिस्टरवाल्यांना आत्ता आहे. सब्जेक्ट आहे FCS म्हणून त्याची पण. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्ट्रुमेंट विथ प्रियांस. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. Like, comment, and subscribe.